परळीकर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत। बघ पिंटे, आता आपण या पहिले बघितलेल्या आहे सिमिलॅरिटीमध्ये सगळ्यात फर्स्ट नंबरचा जो मी तुम्हाला ट्रायंगल्स वगैरे शिकवलेला आहे। तर त्यामध्ये बघा आता जॉमेट्रिक 10 क्लासेस सिमिलॅरिटी फर्स्ट चॅप्टर चालू आहे आपल्या विद्यार्थी मित्रांनो। पिंट्या, आता तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की याचा जो तुम्हाला फॉर्म्युला सांगितला होता मी, कोणताही सिमिलॅरिटीमध्ये, सिमिलॅरिटी म्हणजे समरूपता, मग ते काय सांगितलेलं आपल्याला, समरूपता कोणत्या पद्धतीने सोडवायचं। मग समरूपतेमध्ये इथं विचारलेलं त्यांनी इन द बेस ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल दॅन, त्यामध्ये इक्वल असलेला ट्रायंगल्स तुम्ही दाखवा। काय दाखवा? इक्वल असलेला ट्रायंगल दाखवा विद्यार्थी मित्रांनो। पिंट्या, आता हा कसा काढायचा फॉर एक्झाम्पल मध्ये दिले मी इथं तुम्हाला पेज नंबरवरती तुम्हाला वाटल्यास त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये पेज नंबर देऊन देणार। बघा, पण तरी तुम्हाला सांगतो मी इथं की हे दिलेलं आपल्याला 3 पेज नंबरवरती। किती पेज नंबरवरती? 3 पेज नंबरवरती। तर ह्या ज्या ट्रायंगल्स आहेत बघा, आता याची समरूपता कशी काढायची, सिमिलॅरिटी कशी काढायची, यामध्ये जो फॉर्म्युला सांगितलेला होता मी तुम्हाला, काय सांगितला होता फॉर्म्युला? 1/2 इंटू बेस इंटू हाईट, म्हणजे पाया गुणिला उंची, पाया गुणिला उंची। हे ज्या विद्यार्थ्यांना आलं त्या विद्यार्थ्यांना कोणताही ट्रायंगल्स असो तो सोडवता येतो, कोणताही ट्रायंगल्स असो तो काय होतो तुम्हाला सोडवता येणार आहे। बघा आता इथं आपण सगळ्यात पहिले आपल्याला फर्स्ट लेक्चरला मी दिलेलं होतं तुम्हाला, तुम्ही दाखवू शकता इन ए ट्रायंगल्स ABC AD म्हणजे AB हाईट आणि त्याचा जो A आणि PQ जो काही असेल तो तुम्ही हाईट दाखवा, किंवा तुम्ही ते इथे लिहू सुद्धा शकता। नसेल लिहायचं तर राहू द्या। बघा आता त्यामध्ये इथं बसते तसं, तर तुम्हाला एक एक्झाम्पल मध्ये मी दाखवू शकतो, असं काहीच हरकत नाही। इन आता याचा जो ABC जो दिलेला आपल्याला बघा, इन ABC हा झाला आपला काय झालेला तुम्हाला तो ट्रायंगल्स, कॉमा। मग आता याच्यामध्ये हाईट कोणती आहे पहिले आपण दाखवूया, पहिले AB। मग AB हा काय तुमचा, हा तुमचा AB जो आहे हा बेस आहे। काय आहे विद्यार्थी मित्रांनो? बेस। आणि त्यानंतर याच्यामध्ये तुमची हाईट कोणती आहे? C आणि D ही जी दिलेली आहे ही तुम्हाला हाईट आहे। काय दिलेली आहे आपल्याला? हाईट आहे ना। आणि दुसऱ्या ट्रायंगल्स मध्ये म्हणजे हे झाला फर्स्ट, आणि सेकंड जो ट्रायंगल दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला ट्रायंगल्स दुसऱ्या ट्रायंगल्स मध्ये APB म्हणजे AP आणि B हा सुद्धा ट्रायंगल्स आहे, ABC किंवा ACB। मग त्यानंतर APB हा सुद्धा ट्रायंगल्स आहे। मग यामध्ये बेस कोणता? AB हा सुद्धा यामध्ये काय दिलेला आपल्याला विद्यार्थी मित्रांनो? बेस दिलेला आहे। आणि याचा PQ म्हणजे हा P आणि Q, P आणि Q काय त्याचा विद्यार्थी मित्रांनो? P आणि Q याची हे जी दिलेली आहे ही हाईट दिलेली आहे। बघा पुन्हा समजून, A हा B आणि हा C म्हणजे ACB हा जो असतो हा ट्रायंगल्स आहे, हा एक ट्रायंगल्स आहे। याच्या आतमध्ये तुम्हाला हा ट्रायंगल दिलेला आहे, काय दिलेला आहे? ट्रायंगल्स। मग आता ट्रायंगल दिलेला असल्यानंतर तर यांचा जो हा पूर्ण ट्रायंगल्स आहे ACB चा म्हणजेच ABC चा हा बेस, हा झाला याचा बेस, काय झालेला त्यांचा बेस झाला। त्यानंतर त्यांची जी हाईट आहे हे C आणि D, हा C आणि D ही झाली हाईट, ही काय झाली तुमची हाईट। एकदम सोप्या पद्धतीमध्ये पिंट्या पाहून घे। एकदम बिलकुल। त्यानंतर हा दुसरा आतमध्ये, त्याच्या आतमध्ये ट्रायंगल दिलेला आहे, काय दिलेला रे? ट्रायंगल्स। मग हा ट्रायंगल दिलेला आहे, तर हा AP आणि B हा झाला एक ट्रायंगल्स, म्हणजे AB हा त्याचा बघा, हा AB हा बेस म्हणजे खालचा पाया, खालचा पाया आहे ना माणसाचा। हा कोणता खाली पाया? 2 पाया आहेत आहे ना। त्यानंतर हाईट म्हणजे तुमची पूर्ण उंची, काय तुमची उंची
उंची म्हटल्यानंतर हा पी आणि क्यू हे झाली तुमची उंची. काय झाली तुमची उंची. मग आता याच्यामध्ये सिमिलॅरिटी काढूया आपण. काय काढूया आपण सिमिलॅरिटी. हे तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला अगर नशीन लक्षात येत तर तुम्ही एकदम कंटिन्यू लिहू शकता. मग आता फॉर्म्युल्याप्रमाणे फॉर्म्युला काय सांगितलेला विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला बघा इथं दाखवा आपण फॉर्म्युला 1/2 इंटू बेस इंटू हाईट. बघा हाईट. आता मग आता याच्यामध्ये ट्रायंगल्स ए बी सी ब्रॅकेटमध्ये ट्रायंगल्स ए बी सी ए बी सी ए इन ब्रॅकेट ट्रायंगल ए बी सी सॉरी त्यानंतर आता अपॉन ए दुसरा ट्रायंगल कोणता ए पी आणि बी. ट्रायंगल ए पी आणि बी. ए पी आणि बी. बघा ए पी बी. तुम्हाला वाटलं तुम्ही ए बी पी असा पण लिहू शकता. ट्रायंगल्स आहे तो इज इक्वल टू मग आपल्या फॉर्म्युल्याप्रमाणे 1/2 इंटू बेस. काय बघा हा फॉर्म्युला यूज करू आपण. बेस याचा बेस कोणता. बेस दिलेला आहे या ए बी सी चा म्हणजे ए बी सी चा हा जो ए सी बी आहे याचा बेस आहे हा खालील ए आणि बी. बघा ए आणि बी इंटू मग आता त्यानंतर हाईट म्हणजे सी आणि डी. सी डी ही झाली त्यांची हाईट. मग पुन्हा 1/2 इंटू आता ए पी बी म्हणजे ए पी आणि बी म्हणजे याची सुद्धा बेस. यांचा सुद्धा काय बेस. त्यांचा सुद्धा काय रे पिंट्या बेस. पिंट्या पाहून गे रे त्याचा ए बी हा सुद्धा बेसच आहे. हा सुद्धा काय त्या ट्रायंगलच्या आतमधला ट्रायंगलचा बेस. त्याच्यानंतर त्याची जी हाईट दिलेली आहे ते पी आणि क्यू. ते काय दिलेले आपल्याला पी आणि क्यू म्हणजेच हा H1 हा सुद्धा तुम्हाला दाखवू शकता तुम्ही H1 किंवा मग H2 दिलेला आहे. म्हणजे H2 बघा. मग हे काय करसान तुम्ही कट करायचे 1/2 कट करायचे ए बी कट म्हणजेच आपल्याला राहिलेला आहे सी आणि डी पी क्यू त्याचे समरूपता झालेला आहे. याचा अर्थ H1 आणि H2 म्हणजेच बघा तुमचा आन्सर आलेला आहे सी आणि डी पी क्यू. हा बेस कट झाला म्हणजेच ह्या समरूपत्यामध्ये येणार. अलग लक्षात पिंट्या. आता पहा आता आपण ऍक्टिव्हिटी पाहणार आहोत म्हणजेच पेज नंबर 3 वरती. हे कंडिशन नंबर 2 कंडिशन नंबर 2 तुम्हाला दिलेलं होतं. हे किती पेज नंबर वरती होतं. हे आहे तुम्हाला 2 पेज नंबर वरती. किती पेज नंबर वरती 2 पेज नंबर वरती. त्यानंतर आता फाइल इन द बँक्स ऑफ प्रॉपरली म्हणजे आता तुम्हाला या ट्रायंगल्स मध्ये बघा या ट्रायंगल्स मध्ये सुद्धा हाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. फक्त त्याच्या नियमानुसार त्यांनी ट्रायंगल्स वेगळे दिला. ट्रायंगल्स हे वेगवेगळ्या पद्धतीचे दिलेले असतात. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये डोकसं लावावं लागते. काय लावायचं डोकसं. F 1.5 आकृती होती ही ट्रायंगल्स. आता ही आपल्याला 1.6. मग 1.6 मध्ये बघा सेम याच पद्धतीचं त्यामध्ये आता 1/6 आहे की नाही. बघा आता आपण इथं काय करणार आहोत. इथं सुद्धा आपला काय दिलेला आपल्याला पहा ट्रायंगल्स कोणते आहेत है ना. पी क्यू म्हणजेच बघा या ट्रायंगलच्या आतमध्ये हा एक ट्रायंगल दिलेला आहे. इथं आर दिलेला आहे. इथं 1 2 3 4च होते 1 2 3 4 5 आहे ना. याचा ट्रायंगल दिलेला आहे ए आर. काय दिलेला त्यांनी ए आर. म्हणजे तुम्हाला आता BC ए बी आणि सी हा झाला ट्रायंगल आणि दुसरा जो ट्रायंगल झाला आपला ए पी आणि क्यू हा ट्रायंगल्स. आणि दोन्ही ट्रायंगलचा जे हाईट दिलेली आहे त्यांनी ए आर दिलेली आहे. ती काय दिलेली आहे आपल्याला ए आर. ही काय दिलेली आहे हाईट्स. म्हणजेच ए बी सी हा बेस आहे.
ए पी क्यू हा सुद्धा त्यांचा बी सी हा बेस आहे विद्यार्थी मित्रांनो. ए बी सी ही ट्रँगल्स आहे. ए बी सी काय आहे? ट्रँगल्स. आणि ए पी क्यू हा सुद्धा काय आहे? ट्रँगल्स आहे. तर मग आता आपण या स्टेपमध्ये तुम्ही दाखवू शकता किंवा मग डायरेक्ट फॉर्म्युला लिहून दाखवू शकता. म्हणजेच तुमचा जो फॉर्म्युला जो दिलेला आहे आपल्याला 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आता तुम्हाला हाईट आणि ते समजलेलं आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ए इज इक्वल टू ट्रँगल्स ए काय येणार? ए बी सी. ए बी सी अपॉन काय येणार? अपॉन ए ट्रँगल्स ए बी आणि क्यू हा सुद्धा काय झाला आपला? ट्रँगल्स इज इक्वल टू मग आता 1/2 इंटू बेस कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचा? सांगा बेस. हा बेस आहे याचा बी सी. बी आणि सी. आणि त्याचा जो आहे तो ए आणि आर अपॉन 1/2 इंटू पुन्हा आता बेस पी आणि क्यू इंटू पुन्हा हाईट ए आणि आर. ही हाईट ए आणि आर ही हाईट झाली. हे कट झाले सॉरी त्यानंतर ए आर कट. याचाच अर्थ तुमचा जो येणार आहे त्याला आपण काय करूया? बी आणि सी पी आणि क्यू ही झाली आपली सिमिलॅरिटी. बघा बी आणि सी म्हणजे जे समरूपता येत असेल ते कट करायचे. ते काय करायचे? आपण कट करायचे. हा आपला बी सी डिवायडेड इंटू म्हणजे डिवायडेड बाय पी आणि क्यू. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. म्हणजे तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचेल आणि तुमच्या मित्रांना सुद्धा आवडेल. एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला शिकवत आहे. आप देखिए बच्चों, अभी इजी है, बहुत इजी. अभी ये सुधा ट्रायंगल के अंदर ट्रायंगल के अंदर ट्रायंगल. देखिए अभी 1.7 3 पेज नंबर 1.7 3 पेज नंबर सिमिलैरिटी. देखिए बच्चों, अभी वह आपको ड्रॉ यानी बॉक्स दिए हुए है. क्या दिए हुए है? बॉक्स. आता पहा त्या बॉक्स मध्ये काय कसं करायचं किंवा बॉक्स करा नाही तर नका करू, आहे की नाही? माझ्या विद्यार्थी मित्रांना एकदम बॉक्स एकदम सोप्या पद्धतीमध्ये बॉक्सची शॉर्टकट पद्धत म्हणजे बेस फॉर्म्युला तोच. त्यांना काय दिलेलं आहे ते बघा. यांना ह्या फॉर्म्युला तुम्हाला अगर वाटत असेल कठीण जात असेल तर तुम्ही पहिले बेस लिहा आणि हाईट लिहून घ्या. बेस आणि हाईट लिहून घ्या म्हणजे सोपी पद्धत जाते. म्हणजेच बघा आता इन मग ट्रँगल्स कोणता आहे? एल एम आणि एन हा झाला तुमचा ट्रँगल्स. त्यानंतर तुम्हाला आता काय लिहायचं असते? बेस एम एन हा काय तुमचा? एम एन इज इक्वल टू हा आहे तुमचा बेस. एल आणि पी हे झालेली आहे तुमची हाईट. काय झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो? हाईट. पुन्हा इन द वगैरे किंवा मग आता हा इन ट्रँगल्स ट्रँगल. दुसरा कोणता? एम डी एन. दुसरा ट्रँगल्स आहे तुमचा एम डी एन. एम डी आणि एन. पहिला होता एल एम एन आहे ना. मग आता डी एम आणि एन हा झाला तुमचा ट्रँगल. डी एम एन हा झाला आपला ट्रँगल्स. क्या होगा आपका बच्चों? ट्रँगल्स. क्या होगा? ट्रँगल्स. आता त्यानंतर तुमचा बेस कोणता आहे? बेस दिलेला आपल्याला कोणता दिलेला? एम एन. एन बेस आहे. काय विद्यार्थी मित्रांनो? बेस. आणि पुन्हा काय दिलेला खाली आता डी आणि क्यू. क्यू हाईट आहे.
अरे काय आहे रे, हाईट आहे की नाही. आणि बघा एफ द 1/2 इंटू बेस इंटू हाईट. लगाव फॉर्म्युला ट्रँगल. सुरुवातीला ए ट्रँगल, काय बेटा ट्रँगल. पिंट्या पाहून घे ट्रँगल कोणता, यल यम यन. बिलकुल टेन्शनचं कामच नाही तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो. ह्या लिहिल्यानंतर हे अमाऊंट फक्त इथं छापा लागते. काय करावं लागते तुम्हाला, ते छापा लागते. हो तर यम पुन्हा ए इज इक्वल टू ट्रँगल्स काय दिलेला आहे, डी यम यन. ब्रॅकेट कंप्लीट. 1/2 इंटू बेस. आता एलिमेंटचा बेस कोणता, यल एम एनचा बेस. यल एम एनचा बेस आहे यम आणि यन. हाईट कोणती आहे त्याची, यल पी. यल आणि पी. बघा यल आणि पी, यल यम यन हे दिलेलं आहे आपल्याला ट्रँगल्स. यम यन, यम आणि यन हा झाला तुमचा बेस. काय झालेला आहे, बेस म्हणजे पाया. बेस म्हणजे पाया. पाहता 1/2 इंटू ते त्यांनी बॉक्समध्ये तुम्हाला डायरेक्ट दिलेला आहे. आपण ह्या संख्या भरून राहिलेलो आहोत. यम एन यल पी लिहिण्याची आवश्यकता नाही. बघा यम एन यामध्ये डी यम यन यांचा जो बेस आहे तो यम यनच आहे ना. या आतमध्ये ट्रँगल डी यम यन यांचा जो बेस आहे तो सुद्धा यम एन. त्यानंतर आता हाईट का डी आणि आर. डी आणि आर. बघा डी आणि आर दिलेला आहे. सॉरी डी आणि क्यू, आर नाही सॉरी, डी आणि क्यू. हे बघा डी आणि क्यू आहे, मी तुम्हाला आर बोललो. डी आणि क्यू सॉरी. डी आणि क्यू, डी आणि क्यू ही आपली काय झाली हाईट. काय झाली विद्यार्थी मित्रांनो, हाईट. पिंट्या अलग अलग लक्षात पाय. आता हे कट यम एन कट. म्हणजेच आपला काय आलेला आहे इज इक्वल टू, आहे की नाही बरोबर. इज इक्वल टू काय आला आपला यल पी आणि डी क्यू. डी आणि क्यू. बघा डी आणि क्यू. त्यालाच तुम्ही H1 H2 म्हणू शकता. म्हणजे H1 आणि हे H2. म्हणजेच H1 आणि H2. H1 आणि H2. LP आणि DP. लक्षात. बघा आता 3 तुम्हाला सांगितले. आता चौथ्यामध्ये काय दिलेलं आहे बघा, एकच ट्रँगल दिलेला आणि त्याचा सुद्धा त्यांनी काय सांगितलेला आहे, मिड पॉइंट सांगितलेला आहे, मीडियन पॉइंट. आणि त्याचं मीडियन काढायला सांगितलं. मीडियनचा अर्थ असतो मध्यगा. काय असतो त्याचा, मध्यगा. मध्यगा मीडियनचा अर्थ असतो मध्यगा. मग इसमें अभी आपको यम इज द मिड पॉइंट ऑफ सेज ABC अँड सेज CM. हा C आणि M आणि पुन्हा पहिला A आणि B हे सेज दिलेला होता. बघा आता इज अ मीडियन ऑफ ABC म्हणजे A B आणि C. त्रिकोणामध्ये म्हणजे त्या ट्रँगल्समध्ये जो दिलेला त्याचा H1 काढावा. म्हणजेच तुम्हाला असं अंदाजी समजावं लागते की यामध्ये तुम्हाला डॅश 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 आहे ना. म्हणजेच हा दिलेला असू शकतो. बघा मग आता यामध्ये आपण कसं बघायचं, एकदम सोप्या साध्या पद्धतीमध्ये त्यांनी जे दिलेलं होतं. मग ट्रँगल्स जो ए ट्रँगल्स आपल्याला दिलेला आहे ए सॉरी ए ट्रँगल्स ए एम सी. पहिले AMC डिवायडेड बाय मग त्यानंतर ए ट्रँगल्स BMC BMC. आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो. पिंट्या पाहून घे. यामध्ये थोडंसं कन्फ्यूज होणार आहात, पेपरमध्ये येण्याची शक्यता नाही. ही जी आकृती आहे पेपरमध्ये येण्याची शक्यता नाही. मोस्ट MP मध्ये फक्त 1, 2 आणि 3. त्यामुळे नाही केलं तरी चालेल, काही टेन्शन घ्यायचं नाही. मी तुम्हाला पुस्तकात सांगून देत आहे. तुमच्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे त्यांनी. त्यानंतर त्याला आता
ए म्हणजे ए आणि यम हा आपण काय समजलेला आहे, त्याचा बेस समजलेला आहे. ए आणि यम हा त्याचा बेस समजलेला आहे. आणि बी आणि यम हा सुद्धा त्याच्यामध्ये दिलेला आहे, बी आणि यम. हा मग एम बी एम असल्यामुळे हा बेस असल्यामुळे आणि ट्रायंगल्स वन नसल्यामुळे त्याच्यामध्ये सी वनच दिलेला असल्यामुळे आपण काय समजणार आहोत त्याला, पुन्हा ए यम आणि बी यम म्हणून हा वन येणार. काय येणार आहे विद्यार्थी मित्रांनो, वन्स म्हणजे पाया गुणिला उंची अशा पद्धतीने दिलेला नाही आहे. यामध्ये बघू शकता तुम्ही, हा या बाजूला ट्रायंगल्स येणार, हा अगर कट केलेला असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे तुम्हाला तो वन येणार. हा म्हणून सांगतो, हे कठीण आहे थोडंसं, याचे काही तुम्हाला लक्षात घेण्याची आवश्यकता नाही आहे, कारण त्याचा फॉर्म्युला जो 1/2 इंटू ए एम इज इक्वल टू दुसऱ्या ट्रायंगल्समध्ये जो दिलेला आहे त्यांनी 1/2 हा इंटू ए एम इंटू एच आणि पुन्हा दिलेला आहे 1/2 म्हणजे हा 1/2 इंटू असू शकतो तो यम आणि बी इंटू एच आहे की नाही. हा म्हणजेच हा ट्रायंगल्स हे कट झाले आणि हा H1 हा एच दिलेला आहे, हे कट झाले एम आणि पी एम, एम आणि बी एम वन्स. हा बघून घ्या आता, म्हणजेच आपण बघितलेला आहे जॉमेट्री 10 क्लास सिमिलॅरिटी. आता व्हिडिओ आवडल्यास विद्यार्थी मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. पिंटरनो प्लीज सबस्क्राईब जरूर करा आणि विद्यार्थ्यांना शेअर करा आणि तुम्ही बघा, म्हणजेच तुम्हाला पेपरमध्ये सुद्धा येणार. खूप इझी पद्धतीमध्ये मी तुम्हाला शिकवत आहे. तर यानंतरचे आपण जे सॉल्व एक्झाम्पल आहे ते नेक्स्ट लेक्चरला बघून घेऊ. पेज नंबरवरचे व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचं असेल काढून घ्या. पिंट्यांनो काढून घ्या, काढला. हा मग आता जय हिंद, जय महाराष्ट्र. नेक्स्ट लेक्चरला भेटू.